हॅलो एव्हरीवन. तर आज विषय असा झाला की रोज रोज जेवणामध्ये काय बनवायचं आहे. तर आज आई म्हणत होत्या, आई म्हणजेच माझी सासूबाई, त्या म्हणत होत्या आज आपण काशीफळाची धपाटी करूया. रोज रोज तेच पोळी भाजी खाऊन कंटाळा आला होता आम्हाला, त्यामुळे तर इथे मी बारीक चिरून घेतलं आहे काशीफळ आणि वाफेवरती ठेवलं आहे. तर थोडं 5 ते 10 मिनटं वाफ झाल्यानंतर त्याला आपण छान स्मॅश करून घेणार आहोत. आता हे मी काढून घेतली आहे भांड्यामध्ये, मस्त स्मॅश करून घेऊया. स्मॅश केल्यानंतर आपण कणकेमध्ये मिक्स करणार आहोत आणि मस्त कणिक मळून घेणार आहोत. तर मी ह्याच्यामध्येच चीज टाकूनसुद्धा केलं आहे. तर शेवटी एक धपाटा केला आहे चीज टाकून, तुम्ही बघू शकता. तर मी इथे कणिक घेतली आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडासा गरम मसाला टाकला आहे 1 चम्मच आणि थोडीशी हळद आणि ओवा टाकला आहे. मीठ नंतर टाकलं आहे मी. थोडंसं बेसन पीठ ॲड केलं आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट विथ जिरा ॲड केले. लसूण आणि जिऱ्याची पेस्ट ॲड केल्यानंतर आपण इथे कस्तुरी मेथी पण ॲड करू शकतो, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी नाही टाकली आणि मग थोडंसं मीठ ॲड केलं आहे. तर आपण जो पल्प तयार करून घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि कणिक मळून घेऊया. थोडंसं दही पण टाकायचं आहे. दही टाकल्यामुळे धपाटे सॉफ्ट येतात आणि खायलाही चव छान लागते. तर मी इथे दही टाकून घेतलं आहे आणि याला छान मळून घेणार आहे. तर चला कणिक मळेपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारू. तर मी एक IT इंजिनियर आहे आणि मला व्हिडिओ करणे खूप आवडते. व्हिडिओ आणि फोटोज काढणे हा माझा छंद आहे. यूट्यूबवरती मी नवीन आहे आणि काय कंटेंट करायचं हे मला कळत नव्हतं, त्यामुळे मी कुकिंगपासून स्टार्ट केलं आहे. हळूहळू व्लॉग्स पण येतील, तर प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर आता आपली कणिकसुद्धा मळून रेडी आहे आणि आता छान आपण ह्याची धपाटी लाटून घेणार आहोत. तर मी एक कणकेचा गोळा घेतला आहे आणि आता त्याला छान लाटून घेते. तर पोळीसारखी घडी करून करते आहे मी, म्हणजे धपाटे नरम येतात. इथे पोळीसारखी छान घडी करून घेऊयात आणि लाटून घेऊयात त्याला पीठ लावून. मी कुकिंगचे व्हिडिओ करत करत मेसोचे हॉल पण करते, तर तुम्ही इंस्टाग्रामला किंवा शॉर्ट्समध्ये चेक करू शकता. आता धपाटं जेवढं पातळ होईल तेवढी टेस्ट छान लागते ह्याची. तर मी ह्याला पातळ लाटून घेतलं आहे आणि थोडेसे तीळ लावले असंच गार्निशिंगसाठी छान दिसतील म्हणून. आणि आता ह्याला तवा तापला आहे आपला, ह्याला तव्यावरती शेकून घेऊया. थोडंसं तेल टाकलं आहे. हा तवा न्यू होता त्यामुळे मला असं वाटलं हा लागून जाईल खाली, त्याच्यामुळे ह्याला आपण थोडंसं तेल लावून घ्या आधी. तर आपण इथे आता चीज पराठा करणार आहोत. त्यासाठी मी थोडंसं चीज घेतलं किसून आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड केली आहेत आणि थोडंसं मीठ ॲड केलं आहे चवीसाठी आणि कोथिंबीर. मी ह्याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि हे तयार करून ठेवूया. एक छोटीशी पोळी लाटून घेऊया, त्याच्यामध्ये ॲड करूया. पुरणपोळीसारखं भरून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून टाकणार आहोत. सेम प्रोसेस आहे पुरणपोळी जशी करतो तशी, आणि याला छान लाटून घेणार आहोत. असं मस्त लाटल्यानंतर आपला पराठ्याचा लुक एकदम भारी आला आहे. तवा पण तापला आहे, याला शेकून घेऊया दोन्ही बाजूनी. हलटून पालटून शेकायचं आहे. थोडंसं बटर लावलं आहे मी, तो खाली चिपकू नये म्हणून. चीज असल्यामुळे ते पातळ होऊन चिपकू शकतं तव्याला, त्यामुळे मी बटर लावलं आहे. आता दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया. असं पण माझी मुलगी खायला जरा नाटकच करते, त्यामुळे असं काही नवीन केलं की ती इंटरेस्टने खाते. दोन्ही बाजूने छान बटर लावून घेऊया म्हणजे तो क्रिस्पी होतो. तर आपला चीज पराठा रेडी आहे सर्व करण्यासाठी. तुम्हाला जर अजून माझे कुकिंगचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही मला फॉलो करू शकता इंस्टाग्रामवरती आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर आपला चीज पराठासुद्धा रेडी आहे. त्याच्यावरती चीज किसून मी गार्निश केलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याची चटणी टाकली आहे. आपण कितीही मॉडर्न फूड तयार केलं तरी आपलं गावरान जेवणासाठी आपण शेंगदाण्याची चटणी धपाट्यासोबत कधी सोडून नाही खाऊ शकत. तर हे धपाटे साधे आहेत विदाऊट चीज. त्याच्यासोबत मी चटणी सर्व केली आहे आणि दही. तुम्ही बघू शकता एकदम छान प्लेटिंग तयार झालं आहे आपलं. आणि धपाटे तर एवढं सॉफ्ट झालं आहे, हे खायलाही खूप टेस्टी लागतात. असे तर आपली मुलं काशीफळ खात नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. अशा छान छान व्हिडिओंसाठी मला सबस्क्राईब करा.